फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे. ही अति महत्त्वाची आहे कारण आरोग्य विभागामध्ये स्टाफ नर्स या पदासाठी वॅकन्सीज निघणार आहे. त्याकरिता आपण संपूर्ण सिलेबस काय असणार, एक्झाम पॅटर्न काय असू शकतो ते पूर्ण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ थोडासा लांब होऊ शकतो, त्यामुळे स्किप करू नका. तर चला बघूया. सार्वजनिक आरोग्य विभाग DHS महाराष्ट्र स्टाफ नर्सचा आपण एक्झाम पॅटर्न आणि सिलेबस बघणार आहे. सूचना काय आहे तर ही माहिती सार्वजनिक आरोग्य विभाग DHSच्या ग्रुप Cच्या भरतीच्या सर्वसाधारण मानक परीक्षा पॅटर्नवर आधारित आहे, जो स्टाफ नर्स पदासह सर्व ग्रुप C पदांना लागू होतो. प्रत्येक भरतीची नेमकी जाहिरात नोटिफिकेशन वेगळी असू शकते, त्यामुळे अर्ज करताना त्या वेळची अधिकृत जाहिरात अवश्य वाचावी. म्हणजे हा जो एक्झाम पॅटर्न आहे, जाहिरात आता यायची आहे. जाहिरात ही ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये किंवा सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये येऊ शकते, पण जाहिरात आल्यानंतर अभ्यास चालू करायचा का? कारण कॉम्पिटिशन ही एवढी वाढलेली आहे की जाहिरात येईल तेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करू हे योग्य नाही. तर आपल्याला जाहिरात येण्याआधीचे पूर्वीची जी जाहिरात आहे, पूर्वीचा जो एक्झाम पॅटर्न आहे त्याला अनुसरून आपल्याला अभ्यास आता सुरू करायचा आहे. ठीक आहे. तर जाहिरात आल्यानंतर आपण पुन्हा ते क्रॉस चेक करायचं की आपण जे काही चेंजेस झाले आहे का सिलेबसमध्ये, पात्रतेमध्ये वगैरे, तर ते आपल्याला बघायचं आहे. तर आता एक्झामसाठी पात्रता काय असणार तर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. शिक्षण ही GNM जनरल नर्सिंग मिडवायफरी किंवा BSc नर्सिंग पूर्ण असावे. त्यानंतर रजिस्ट्रेशन महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये पूर्ण अधिकृतपणे झाले अनिवार्य आहे, नोंदणी अनिवार्य आहे रजिस्ट्रेशन. त्यानंतर एकूण गुण म्हणजे परीक्षा किती गुणांची राहील तर प्रत्येक प्रश्नास 2 गुण, 200 मार्क्सचा हे राहील आपली एक्झाम. त्यानंतर तांत्रिक व्यावसायिक विषयासाठी 80 गुण, म्हणजे तांत्रिक विषय म्हणजे नर्सिंगशी संबंधित प्रश्न राहील 80%. उर्वरित जे 20% गुण आहे हे आपल्याला इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान व गणित यांच्याशी निगडीत राहणार आहे. ठीक आहे. तर त्यानंतर निवड प्रक्रिया कशी राहील स्टाफ नर्स या पदासाठी निवड प्रक्रिया बघू आता. स्टाफ नर्स पदासाठी सर्वसाधारणपणे कोणतीही मुलाखत घेतली जात नाही. निवड एकाच ऑनलाईन लेखी परीक्षेच्या गुणवत्तेवर मेरिटने होते, म्हणजेच CBTने आपली एक्झाम होणार. त्यानंतर मुलाखत वगैरे स्टाफ नर्ससाठी राहणार नाही. परीक्षेचे पॅटर्न काय आहे तर तेच CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट राहील. एकूण 100 प्रश्न राहतील 200 गुणासाठी आणि 2 तास हा आपला टाईम राहील. त्यानंतर विषय काय आहे, तांत्रिक विषय म्हणजे टेक्निकल क्वेश्चन जे नर्सिंगशी रिलेटेड आहे. तर 80 प्रश्न हे नर्सिंगशी रिलेटेड राहील, जे 160 मार्क्सचे, एका प्रश्नाला 2 गुण, तर 160 मार्क्स हे आपल्या नर्सिंगच्या वर डिपेंड आहे. तर आपल्याला त्याचा भरपूर अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी GK आणि करंट अफेअर्स याला 5 प्रश्न राहील 10 गुणांसाठी. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता 5 प्रश्न 10 गुणांसाठी. इंग्रजी 5 प्रश्न 10 गुणांसाठी आणि मराठीसुद्धा 5 प्रश्न 10 गुणांसाठी. अशी टोटल 100 प्रश्न राहतील 200 गुणांसाठी. तर अशा प्रकारे आपला एक्झामचा पॅटर्न राहणार आहे. तर त्याला अनुसरून आपल्याला आता अभ्यास चालू करायचा आहे. की रिव्हिजन चालू केला की आपल्याला कॉम्पिटिशन भरपूर असल्यामुळे अभ्यास आपल्याला जर पोस्ट घ्यायची असेल तर अभ्यास आपल्याला लवकर चालू करायला जाहिरात यायच्या आधी. त्यानंतर अभ्यासक्रम काय आहे तर तांत्रिक अभ्यासामध्ये कोणते हे येतात म्हणजे नेमके टॉपिक काय आहे तर इथे मी नोट दिलेली आहे. हे बघा, DHSच्या उपलब्ध सार्वजनिक जाहिरातीमध्ये स्टाफ नर्ससाठी विषयनिहाय तपशीलवार टॉपिक लिस्ट नसते. ठीक आहे. जशी फार्मासिस्ट या पदासाठी दिलेली असते टॉपिक लिस्ट, तशी आढळत नाही. खालील विषय हे GNM BSc नर्सिंग अभ्यासक्रमावर मागील भरतीच्या सर्वसाधारण ट्रेडवर आधारित आहे. मागील भरती जी झाली आहे GNM BSc नर्सिंगच्या अभ्यासक्रमावर जी भरती झालेली आहे त्या ट्रेडवर आधारित आहे. हे प्रत्यक्ष अधिकृत यादी नाही आहे. म्हणजे ही जी मी लिस्ट दिलेली आहे खाली जे मेन्शन केली आहे ही प्रत्यक्ष अधिकृत नाही आहे. ती अंतिम जाहिरात जेव्हा येईल, जेव्हा ॲडव्हर्टाईज येईल स्टाफ नर्स या पदासाठी, तेव्हा आपण त्याला क्रॉस चेक करू. तर सध्या आपल्याला अभ्यास चालू करायचा आहे. तर मग तांत्रिक
अभ्यासमध्ये नेमकी कोणते टॉपिक आपण करायला पाहिजे, तर त्याला नॉर्मल जनरल नॉलेज म्हणून मी हे टॉपिक दिलेले आहे. तुम्ही यावर जास्त भर देऊन अभ्यास चालू करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जाहिरात आल्यानंतर धावपळ होणार नाही की नेमकं माझं हे राहिलं आहे ते राहिलं आहे, तर थोडं तुम्हाला सुरळीत होईल. तर आपण बघू. जाहिरात आल्यानंतर तुम्हाला तो सिलॅबस तपासून घ्यायचा आहे. त्यानंतर फंडामेंटल ऑफ नर्सिंग FON नर्सिंगची मूलतत्वे हे खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा सब्जेक्ट आहे FONचा आणि भरपूर क्वेश्चन यामधून येतात. त्यानंतर ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक हा पण तुम्हाला करायचा आहे, सुरू करून द्यायचा आहे. त्यानंतर मेडिकल अँड सर्जिकल नर्सिंग सगळं जे काही डिसीज वगैरे असतं त्यामुळे हा पण आपल्याला फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग ह्या टॉपिकवर अभ्यास करायचा आहे. मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ नर्सिंग, पेडॅट्रिक नर्सिंग आणि सायकॅट्रिक अँड मेंटल हेल्थ नर्सिंग, फार्माकोलॉजी, मायक्रोबायोलॉजी अँड इन्फेक्शन कंट्रोल, न्यूट्रिशन, नर्सिंग रिसर्च अँड इथिक्स, नर्सिंग ॲडमिनिस्ट्रेशन, नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स. हा एवढा इम्पॉर्टंट आहे की भरपूर क्वेश्चन, जास्तीत जास्त क्वेश्चन या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामधले शी निगडीत विचारले जातात. त्यामुळे एकदम म्हणजे स्टार करून ठेवा याला. नॅशनल प्रोग्राम तुम्हाला संपूर्ण करायचेच आहे. त्यानंतर FON ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, मेडिकल, कम्युनिटी यावर तुम्हाला या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे आणि नॅशनल हेल्थ प्रोग्रामवर. तर आतापासून तुम्हाला अभ्यास तुम्हाला एक आयडिया मिळाली असेल की नेमकं आपल्याला काय रीड करायचं आहे आणि कुठून सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे. ऑफिशियल DHSचा सिलॅबस जो आहे तो जाहिरात आल्यावर आपल्याला कळणारच आहे, परंतु आपल्याला अभ्यास सुरू करण्यासाठी नाही का, त्यासाठी एक आयडिया मिळालेली आहे. जे मागच्या वर्षीचं जे पॅटर्न आहे त्यावर आधारून आपण आता अभ्यास सुरू करू शकतो. तर तुम्हाला जर माहिती हेल्पफुल वाटली असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.